नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात होते आमच्या नवीन घरातून. आणि काल रात्री आम्ही या ठिकाणी आलो होतो. अजून आमचं सामान काहीच लावलेलं नाही आहे, सगळीकडे घरात पसारा पडलेला आहे अस्ताव्यस्त. आजच्या दिवस मी हॉस्पिटलला ना सुट्टी घेतलेली आणि आज आमचं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे की घर आवरणे. तर आता सकाळपासूनच आपण त्या कामाला सुरुवात करणार आहे. सध्या मी बेडरूम आवरायला घेतलेली आहे. इकडे कपाट ठेवलेलं आहे, इकडे कपाट आणि ड्रेसिंग टेबल आहे. तर हे आता आपल्याला आवरायचं आहे. हा आहे आपला हॉलमध्ये भरपूर सामान आहे. हे देखील आपल्याला सगळं आवरून ठेवायचं आहे आज. इकडे निखिल किचनचं काम करतायत. सकाळचे ना 10:30 झालेले आहेत. बेडरूम मधलं थोडंसं सामान लावलं आणि आता तिथे निखिल मीटिंगला बसलेले आहेत. त्यांच्या ऑफिसचं काम चालू आहे. आता मी आलेले आहे हॉलमधलं थोडंसं सामान आवरायचं चालू आहे. या ठिकाणी जे घड्याळ दिसते ना तिथे थोडासा असा पॅच असल्यासारखं आहे आणि तो ना खूप जास्त धुळीने माखलेला होता. तिथली सगळी धूळ झाडलेली आहे. इकडे खिडकी आहे, खिडकी पण पुसून वगैरे घेतलेली. हा टेबल आहे, हे टेबल सोफा वगैरे हे सोफ्याचे चेअर आहेत, हे सगळं पुसून झालेलं आहे. हे बघा कशी धूळ आहे या ठिकाणी, अजिबात पुसलेलं नाहीये. घर आवरायचं चाललो आहे आणि नित्तूसाठी ना झोका बांधून दिलाय. खूप दिवसापासून ती मागे लागली होती की झोका बांध झोका बांध. आता झोका बांधलाय तर रडायला लागली. रडू नको. भाड्याच्या घरात राहणं ना अजिबात सोपं नाही. सकाळपासून ना उठल्यापासून कामाला लागले. आता दुपारचे जवळपास 2:30 वाजलेत. फक्त हॉल आवरून झालेला आहे. हॉल ना झाडून वगैरे झाला, 2 वेळा झाडावा लागला आणि फरशी पुसून घेतले. फरशी पुसायचा जो मॉप असतो ना तोच आमचा हरवला आहे ह्या शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला हाताने फरशी पुसायला लागली आणि आमचा हॉलच सगळ्यात जास्त मोठा आहे. एवढे थकून गेले ना मी आता काम करून. आणि हे बघा, एवढं सगळं आवरल्यानंतर ना आपला हॉल असा दिसत आहे. आपल्याला अजून सोफ्याचे कवर लावायचे आहेत, ते आता धुवायचे आहेत, पण आता मशीन वगैरे चालू झाल्यानंतर. त्यानंतर निखिलचा टेबल ठेवलेला आहे, त्यांची चेअर वगैरे ठेवायचे आहेत. या टेबलची टीपॉय वगैरे ह्या सगळ्याची अरेंजमेंट करायची आहे. नित्तूचं झोका आहे, इकडे एक चेअर आहे. इकडे पण ह्यांचं जे थोडंसं फर्निचर होतं ते पण पुसून वगैरे झालेलं आहे. हे पण व्यवस्थित आपल्याला लावून ठेवायचं आहे. एवढं काम करून ना खरंच खूप जास्त थकले, पण काही ऑप्शन नाही. आजच्या दिवसात मला हे सगळं आवरायचंय कारण उद्या सकाळपासून परत ड्युटीला जायचंय. किचनची काय अवस्था आहे तुम्हाला दाखवते. माझी ना किचन अजिबात आवरायची इच्छा होत नाहीये. नेहमी तर मला किचन आवरायला आवडतं किंवा किचनमधल्या गोष्टी वगैरे ठेवायला आवडतात, पण या किचनचा जरा वेगळा सीन आहे. या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या तुटलेल्या आहेत आणि आम्हाला माहीतच नव्हतं. ज्यावेळी आम्ही बघायला आलो होतो ना त्यावेळी बघितलं तर एखादं दुसरं थोडंसं निघालेलं, ते त्यांना सांगितलं, पण ह्यांनी हे तुटलेलं असंच आम्हाला देऊन गेल्यात. आणि एवढ्या घाणेरड्या होत्या ना त्या. सकाळी निखिलने सगळ्या ट्रॉल्या काढल्या आणि त्या ट्रॉल्याच्या खालचं वगैरे धुवून घेतलं. त्यानंतर आत्यांनी पण ट्रॉल्या धुवायला मदत केली. निखिलचं नात्यांचंच चाललेलं किचनमध्ये. आणि इकडे बेसिनची जी पाईप असते ना ती आहे. इथे तर ना एवढी घाण होती सांगू का तुम्हाला. ती घाण सगळी निखिलने नात्यांनी मिळून साफ केली. किचनमध्ये पण इकडे थोडंसं कबड वगैरे आहे, त्यात आपल्याला सामान बसवायचं आहे. किचनमधल्या सामानाची पोती अजून तशीच आहे तिकडे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आमच्या अजून गॅस लागला नाहीये. गॅस जरा वेगळा होता आणि त्याची पाईप निखिलला कशी बसवायची ते माहीत नाहीये. ती पाईप बसवायला पण एक माणूस बोलवावा लागेल. सकाळीच तर वायफायवाले आले होते, त्यांनी ते राऊटर वगैरे सगळं बसवून गेले. आता आपल्याला नेटचं कनेक्शन पण घ्यायचं आहे. 1 वर्षाचा प्लॅन मारायचा आहे. निखिलचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आम्हाला नेट पॅक तर लागतोच घरी. त्यानंतर अजून बरीचशी कामं आहेत. इलेक्ट्रिशियनला बोलवायचं आहे, प्लंबरला बोलवायचं आहे, तर वॉशिंग मशीन जोडायचे, अशी बरीचशी कामं राहिलेत आणि ते कधी होतील असं झालं. आता जाम कंटाळले बाबा. सध्या तर वॉशिंग मशीन ना इकडे ठेवले. ही आता आपल्याला उचलून गॅलरीत ठेवायचे. तिथे एक नळ वगैरे आहे तर ते आपल्याला जोडायचं. इकडे एक बेडरूम आहे. ही बेडरूम आम्ही आत्यांना दिलेली आहे. त्या ठिकाणी देवारा आहे. आत्यांनी देवाची पूजा वगैरे केली आहे. इकडे आम्हाला असा देवारा मिळालेला आहे. हे फर्निचरचंच कपाट आहे आणि या कपाटात आत्यांनी त्यांच्या साड्या वगैरे व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. इकडे आम्ही घेतलेली बेडरूम आहे. या इकडे आमची बेडरूम आहे. यामध्ये पण खूप सारा पसारा आहे. त्या बॅगा वगैरे सगळ्या आता आपल्याला आवरून ठेवायच्या आहेत. गॅलरीची काय अवस्था आहे बघूया. बघा इकडे कपडे वगैरे घातलेत आत्यांनी. अशा तऱ्हेने ना आपलं बरंचसं काम बाकी आहे. आणखी एक गोष्ट सांगू का, सकाळपासून आंघोळसुद्धा नाही केलेली. कंटिन्यू काम करते. आता जरा फरशी वगैरे पुसून झाले. निखिल जेवण आणायला गेलेत. पार्सलच आणायचं ठरवले काहीतरी, चपाती भाजी वगैरे. जेवण करायच्या अगोदर आंघोळ करून घेते.
रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आमचं बरंचसं सामान आतापर्यंत लावून झालेलं आहे. सकाळपासून आम्ही तिघंही काम करतोय. काम करून सगळेजण खूप थकलेले आहेत. आत्ता कुठे आमचा गॅस जोडला, इथे येऊन आम्हाला जवळपास 24 तास झालेले आहेत, पण आमचा गॅसच जोडलेला नव्हता. गॅस जोडल्या अगोदर आम्ही चहा केला. आता शिरा आत्या नित्तूसाठी शिरा बनवत आहेत. तुला कसं वाटतंय नवीन घरात? छान नाही वाटत? आता मी आणि निखिल निघालेलो आहे आमच्या जुन्या घरामध्ये आणि तिकडे आम्हाला जाऊन साफसफाई करायची आहे. खूप जरी कंटाळा आला असला तरी साफसफाई करावी लागेल, कारण उद्या आम्हाला चावी द्यायची आहे आमच्या घरमालकांच्याकडे, त्यामुळं घर स्वच्छ केलं पाहिजे. तर आत्तापर्यंत मी हे सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे. सामान अजून थोडंसं अस्ताव्यस्त आहे, व्यवस्थित लावायचं. आम्ही आमच्या जुन्या घरी आलेलो आहे आणि इथली साफसफाई करायला सुरुवात केली. काल आम्ही तसंच घर सोडून गेलो होतं. साफसफाई करायची ठेवली होती, कारण नवीन घरात पण आम्हाला सामान उतरून घ्यायचं होतं, ते ठेवायचं होतं. काल काय आवरणं तर झालं नाही, पण सामान काढून घेणं वगैरे पण खूप काम होतं, त्यामुळे इकडचं आवरायचं तसंच ठेवलं होतं. तर आता जुन्या घरात आलो आहे, इथली साफसफाई करायची आहे. ही जी रूम आहे ती मी आत्ता स्वच्छ झाडून घेतलेली आहे आणि निखिल आता पुसून घेत आहेत. आम्हाला नवीन मॉप आणायला लागलेला आहे. आमचा मॉप कालच्या पसाऱ्यात हरवलेला आहे. रात्रीचे ना 9:15 झालेले आहेत. आत्तापर्यंत माझं अर्धं घर आवरून झालेलं आहे. काय काय आवरले ते दाखवते. हे बघा, किचन पण एकदम स्वच्छ करून झालेलं आहे. फरशी वगैरे पण पुसून झाली इथली. आणि इकडे आहे हॉल पण माझं आता झाडून झालं आहे. निखिल थोड्या वेळात फरशी पुसून घेतील. आणि आता राहिलेली आहे ती म्हणजे ही रूम आणि गॅलरी. तर हे आता आपल्याला झाडायचं आणि पुसायचं आहे. घर आवरताना रात्रीचे 10 वाजलेले आहेत. इकडे निखिलची फरशी पुसायची चालू आहे. माझं आत्ता सगळीकडचं झाडून वगैरे झालं, टॉयलेट बाथरूम वगैरे स्वच्छ करून झाले. आता फक्त फरशी पुसली की मग निघायचं इथून. बघताना आमची 2 वर्ष या घरात गेली. 2 वर्ष कशी गेली ही कळालंच नाही. सोसायटी छोटी होती पण चांगली होती. कधी कोणाशी भांडण वगैरे असं काही झालं नाही आणि राहायला पण छान वाटलं. घरमालकांचा पण काही त्रास झाला नाही. सगळं म्हणजे एकदम छानच होतं. घर पण मोठं असल्यामुळं आम्हाला इथं राहायला पण मजा वाटली आणि सगळं छान झालं. आता जायचं आहे. थोडंसं वाईट वाटतं, पण खूप जास्त आम्ही मनाला गोष्टी लावून देत नाही आणि खूप प्रॅक्टिकली राहतो, कारण भाड्यानं राहायचं आहे म्हटल्यानंतर असंच राहायला लागतं. अगदीच घराशी किंवा शेजारपाजाऱ्यांशी जास्त अटॅचमेंट ठेवली ना की मग जाताना आपल्याला त्रास होतो. तर तसं होऊ न देण्यासाठी ना आम्ही जास्त अटॅचमेंट ठेवतच नाही. घर रिकामं झाल्यानंतर पण बघा ना किती सुनं वाटतं. पण ठीक आहे, आता आम्ही इथून गेल्यानंतर दुसरं कोणी येईल किंवा जे घर मालक आहेत ते येऊन राहतील. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना ना बऱ्याचशा गोष्टीची ॲडजस्टमेंट करायला लागते. आपल्या मनासारख्या प्रत्येक गोष्टी असतील असं नाही. जे काही असेल त्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायची आणि राहायचं असतं. तर आता आम्ही ह्या गोष्टी शिकलेलो आहे. लग्नाच्या अगोदर वगैरे आम्ही कधी असं भाड्याने राहिलो नव्हतो. निखिल पण त्यांच्याच घरी होते. फक्त आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो त्यावेळी मग हॉस्टेलवर वगैरे असं राहिलो आणि त्यानंतर आता आम्ही जेव्हापासून पुण्यात आलो तेव्हा असं भाड्याच्या घरात वगैरे राहतोय. तर वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला येतोय. बघूया आता एक दिवस येईल की ज्यावेळी आपलं स्वतःचं हक्काचं घर होईल. निखिलचं बघूया आपण. झालं काय हो? चला, तर या घराला फायनल बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. आता परत तर काही येणं शक्य नाही आहे. जवळ जरी असलो तरी शक्यतो आम्ही नाही जात वगैरे, किंवा काही अशी वेळ येत नाही की आपल्याला परत त्या घरात जावं लागेल वगैरे. तर फायनल बाय बाय असेल आपला या घराला. आता परत आमच्या नवीन ठिकाणच्या घरात जायचं, तिथलं काय राहिलं असेल ते आवरायचं. आणि आजच्या जेवणाचं पण आम्ही सकाळपासून तर बाहेरच खातोय.
संध्याकाळचं पण आम्ही बाहेरच खायचं ठरवलं, काहीतरी पार्सल वगैरे चपाती भाजीच आणायची आणि खायचं. कारण घरात सगळ्यांचंच एवढं एक्झर्शन झालं ना, सगळ्यांनी एवढी मेहनत केली आहे, त्यामुळे आता स्वयंपाकात आणखी वेळ घालवायला किंवा मेहनत करायला कोणाकडे एनर्जीच नाही आहे. तर बघूया, जेवण काहीतरी घेऊन जायचं बाहेरून आणि जेवायचं. उद्या परत ड्युटीला पण जायचं. चला तर मग निघूया आता. फायनल बाय बाय टू दिस होम. जायचं आता. रात्रीचे ना 11 वाजलेले आहेत. आम्ही बाहेरून पोळी भाजी आणणार होतो, पण निखिलला कुठेच जेवण मिळाले नाही आहे. तर त्यांनी आता बाहेरून काहीतरी छोटं मोठं खायला आणलेलं आहे. तर आता चला जेवण करूया आणि या व्लॉगचं करूया एंडिंग. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये.